सत्ता स्थापनेसाठी भाजपला खात्यांमध्ये तडजोड करावी लागणार आहे अशी माहिती मिळते। यात एकनाथ शिंदे यांना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तर अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे। पण या यादीमध्ये नेमकी कुणाची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली आहे। चंद्रबाबू नायडू यांना 3 कॅबिनेट आणि नितीश कुमार यांना 2 मंत्रीपद मिळणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे गटाला एक कॅबिनेट एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। मोदी 3.0 मध्ये कुणाची वर्णी लागणार आपण बघतोय। शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा आहे। नरेश मस्के, धैर्यशील माने राज्यमंत्रीपदासाठी त्यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे। तर अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये रायगडचे सुनील तटकरे आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे। टीडीपीच्या चंद्रबाबू नायडू यांना 16 जागांसाठी 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। तर नितीश कुमार यांना 12 जागांसाठी 2 मंत्रिपदं मिळणार आहेत अशी चर्चा आहे। तर आता मोदी 3.0 मध्ये कुणाची वर्णी नेमकी लागते बघणं महत्त्वाचं असेल आणि मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कसा केला जातो ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आम्हाला मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचं आहे, तो आमचं पहिलं प्राधान्य आहे। ते प्रधानमंत्री पदावर बसल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होतील। अजून कुठली काही चर्चा नाही, या सगळ्या चर्चा तुम्हीच पसरवलेल्या आहेत। कुठं कोणाची चर्चा नाही, काही नाही।